पुढची बातमी बघूयात। महसूल खात्यातील गैरव्यवहार महसूल मंत्र्यांकडूनच उघड करण्यात आलाय। महसूल खात्यातील अधिकाऱ्यांनी 1 ते 1.5 लाख शेतकऱ्यांना फसवलं असं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेमध्ये केलं। या घोटाळ्याबाबत त्यांनी विधान परिषदेत एक प्रकारे कबुलीच दिली। इतिहासात आतापर्यंतचा सर्वात मोठा महसूल घोटाळा झाल्याचं बावनकुळे म्हणाले। अधिवेशन संपण्यापूर्वी दोषींवरती कारवाई करणार असल्याचं देखील आश्वासन बावनकुळेंनी दिलं। कितीतरी लोकांच्या आत्महत्या होतील, म्हणजे तुमची जमीनच काढून टाकली, त्यांच्या नावाने करून टाकली। तुमची अर्धा एकर 1 एकर जमीन जे पुण्यामध्ये बघितलं सर तुम्ही काय रेट आहे। हे माणसं कोण आहेत? जे गरीब माणसाने मोठ्या माणसाने गरीबाला फसवलं, यांना हातात घेऊन मोठ्या माणसाने गरीबाला फसवलं, त्यांची जमीन कमी करून देणे, म्हणजे हे मोठं कार्टेल आहे। यांच्यावर तर कारवाई करायची आहे, पण हाही टास्क आहे की असं राज्यामध्ये किती झाला आहे आणि किती लोकांचा याच्यामध्ये जीव अटकलेला आहे। आणि याकरता केवळ कारवाईच नाही तर आपल्याला पुढच्या काळामध्ये हे सर्व रिव्ह्यू करावं लागणार आहे। त्या खुर्चीवर बसून त्यांना धाकच कुणाचा राहिला नाही, कारण सत्ताधारी मंत्री आणि आमदार हे जर त्या अधिकाऱ्याकडून उलटसुलट कामं करून घेत असतील, चुकीचं करून घेत असतील, त्यांच्याकडून वाटेल त्या पद्धतीनं कायद्याचा तोडमोड करून कामं करून घेत असतील, तर ते कुणाला धाक देणार? ते कसे धाक ठेवू शकणार? त्यामुळं तुमचे 4 कामं करायचे असं ठरवून अधिकाऱ्यांनी स्वतःचे 10 कामं करून प्रचंड माया गोळा करायचं काम सुरू केलं आहे। हेच आता या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे आणि तेच त्यांच्या वक्तव्यातून निराश्य दिसतंय असं